लाडकी बहिणींना लाडक्या 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे? त्याचबरोबर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात, मग हा हप्ता या महिन्यामध्ये भेटणार आहे का पुढच्या 2-3 महिन्यानंतर भेटणार आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे, मोठं या ठिकाणी या सभेमध्ये त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे। तर सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बनवतो, त्याच्यामुळे लाडक्या व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि आता बघा 4-5 दिवस फक्त राहिलेले आहेत। ई-केवायसी ज्यांची बाकी असेल पटपट सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायचे। सर्व लाडक्याताईंना हात जोडून विनंती आहे, ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत किंवा ज्या पतीपासून दूर राहतात अशा लाडक्याताईंनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायचे। कारण की काल देखील मी अधिकारी साहेबांना या ठिकाणी बोललेलो आहे, फोनवर त्यांची चर्चा झालेली आहे। त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पहिली स्टेप तुम्ही कंप्लीट करून घ्या, दुसऱ्या स्टेपवर सरकार या ठिकाणी निर्णय घेणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी आपली पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। ज्या लाडक्याताईंना काही इश्यू नाहीयेत, काही प्रॉब्लेम नाहीयेत, त्यांनी दोन्ही पण स्टेप लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे। कारण की येणाऱ्या 4-5 दिवसानंतर तुम्हाला ई-केवायसी नंतर बंद होणार आहे। कारण मुदतवाढ याच्याबद्दल अजून ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये, पण सरकारकडे आपली मागणी आहे की बाबा लाडक्याताईंचे हे जे ई-केवायसी आहे ती 18 नोव्हेंबरच्या नंतर अजून 10-15 दिवस 20 दिवस या ठिकाणी वाढून भेटायला पाहिजे। या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी पण एकदा मागे बोललं होतं की पूरग्रस्त लोकांना ज्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम आलाय मराठवाड्या वगैरे त्यांच्यासाठी आम्ही 15 दिवस वाढवून देऊ। तर त्याच्या संदर्भात पण पुढे त्यांनी काही बोललेलं नाहीये। आणि बघा लाडक्याताईंनो, असं कधी होत नाही। बऱ्याच ठिकाणी तुम्ही म्हणलं ऐकलं असेल की बाबा पूरग्रस्तांना फक्त या ठिकाणी ई-केवायसी साठी मुदत वाढ होईल, असं काही होत नसतं लाडक्याताईंनो। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ई-केवायसी करताना आपण आधार कार्ड नंबर टाकतो आणि ओटीपी येतो। असं काही आधार कार्ड टाकताना तुम्ही काही तुमचा प्रदेश निवडत नाहीत की बाबा मी पूरग्रस्तामधला आहे, मी मराठवाड्यातला आहे, मी विदर्भातला आहे, असं कुठं होत नाही। त्याच्यामुळे झालीच ई-केवायसीची मुदतवाढ तर सरसकट सगळ्याला होईल। असं समजू नका की फक्त पूरग्रस्तांना मराठवाडा विभागासाठी किंवा यांच्यासाठी असं होईल, असं होणार नाहीये। कारण की तशा स्वरूपाचं ऑप्शनच आलेलं नाहीये। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो काळजी करू नका। जर झालीच मुदतवाढ तर सर्वांना सरसकट मुदतवाढ होईल, आणि नाही झाली तर कुणालाच होणार नाही। ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। आणि त्यांना जर तशी मुदतवाढ करायची असेल किंवा पूरग्रस्तांना मदत करायची म्हणून असं त्यांना दाखवायचं असेल तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन त्यांना निवडावं लागणार आहे की मी कोणत्या प्रदेशामधला आहे, मी मराठवाड्यातला आहे का, मी कोकणातला आहे का, मी विदर्भातला आहे, आधी ऑप्शन देऊन नंतर आधार कार्ड भरावं लागणार आहे। आणि ही प्रोसेस तेवढी सोपी नाहीये। कारण की लाडक्या बहिणीचं बघा, ज्या लाडक्याला पती नाहीत, वडील नाहीत, त्यांचा आधार कार्ड, दुसरा आधार कार्ड नंबर काय टाकायचा हे सरकार अजून करू शकत नाही। तर त्या ठिकाणी पुढचं हे मराठवाड्यातला आहे का कोकणातला आहे असे ऑप्शन सरकार अजून देणार नाहीये। कारण की एवढा मोठा चेंजेस सरकार लवकरात लवकर करणार नाहीये। त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, सरकारकडे आपली एकच मागणी आहे, सरसकट सगळ्यांना मुदतवाढ झाली पाहिजे। कमीत कमी 15-20 दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा भेटायला पाहिजे। तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगितलंय की मुदतवाढ झाली तर सरसकट होणार आहे, हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तुमच्या भाषेत समजून सांगितलेलं आहे। चला आता वेळ लागला, व्हिडिओला सुरुवात करूया। 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे या ठिकाणी हे पण आपण एकदा क्लिअर करून टाकू। आपल्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो लाडक्याताईंनो, बघा ज्यावेळेस निवडणुका लागत असतात, त्याच्या आचारसंहिता लागत असतात, त्यावेळेस नवीन सरकार निर्णय घेत नसतं किंवा सरकारला नवीन योजना काढता येत नसतात। पण आता लाडकी बहीण योजना तुम्हाला माहिती आहे 1-1.5 वर्षापासून चालू आहे। आता मागच्या वेळेस ज्यावेळेस लाडकी बहीण सुरू झाली त्यावेळेस 2-3 महिने चालू झाले होते। ऑगस्ट आणि सप्टेंबर 2च हप्ते या ठिकाणी भेटले होते, आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते त्यांनी ऍडव्हान्स टाकले होते। म्हणजे लाडकी बहीण योजना त्यावेळेस नवीन होती। त्याच्यामुळे सरकार, विरोधी पक्ष नेते काय करत असतात, विरोधी पक्ष काय म्हणत असतो की बाबा मत घेण्यासाठी ही एकाने नवीन योजना आणली। त्याच्यामुळे ही योजना आता नवीन नाहीये, ही गोष्ट समजून घ्या। आता ज्यावेळेस आचारसंहिता लागतात तरी पण जुन्या जर अशा स्वरूपाच्या योजना असतात त्यांना पैसे भेटत असतात। पण या ठिकाणी सरकारकडे परत आपली मागणी आहे की बाबा जर आचारसंहितामुळे जर विरोधी पक्ष वगैरे काही म्हणत असेल किंवा ऑब्जेक्शन घेत असेल तर ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी 3 महिन्याचे 4,500 रुपये अकाउंटला टाकायला पाहिजे। तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्याताईंनो, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। कारण की 4,500 रुपये तुम्हाला भेटले तर मग जानेवारी महिन्याचा शेवट जरी झाला तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढचा हप्ता भेटला तरी चालतंय। पण 4,500 रुपये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे हप्त्याचे ऍडव्हान्स पैसे या ठिकाणी भेटायला पाहिजे। याच्यावर तुमचं काय मत आहे लाडक्याताईंनो, कारण की ही मागणी आपण सरकारकडे करत आहोत। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का। 16वा हप्ता भेटला असेल, ई-केवायसी कंप्लीट केली असेल आणि त्याचबरोबर डीबीटी ऍक्टिव्ह असेल, तुम्हाला 17वा हप्ता भेटणार आहे। ही गोष्ट तुम्ही
लाडके त्यांनो समजून घ्या. आता बघा आदेश आता सरकारचा केव्हा निर्णय घेणार आहे बघा. ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांचा निर्णय सरकार नेमका कधी घेणार. आता बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर मुदतवाढ जरी झाली तरी आमचा प्रश्न अजून पण तोच आहे की सरकारने आम्हाला पती नाहीत, वडील नाही, त्यांनी नेमकं काय करायचं, किंवा ज्यांच्या चुका झाल्यात ई-केवायसी करताना त्यांनी नेमकं काय करायचंय, किंवा ज्या लाडक्या त्यांचं यादीमध्ये नावच नाही, ई-केवायसी करता येत नाही, त्यांनी नेमकं काय करायचंय. या 3 प्रश्नाचा निर्णय कधी होणार. सरकारला लवकरात लवकर या 3 प्रश्नाचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी हा तुमचा गुरुदादा करत आहे. तुम्ही या मागणीला सहमत आहेत का? सर्वांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. कारण की आपण सगळे व्हिडिओ या ठिकाणी पुढे दाखवत आहोत लाडके ताईंनो, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करत आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काय बोललेलं आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, काळजी करू नका. आणि 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्यावर पण आपण चर्चा करणार, त्याच्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया. काय नेमकी यामध्ये आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साम टीव्हीची एक बातमी आली, आजची लेटेस्ट बातमी 11 नोव्हेंबरची तुमची बातमी समोर दिसत आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे बघा. ज्या ही लाडकी बहीण योजना बऱ्याच लाडक्या ताईंना वाटतंय की बाबा मला पती नाहीत, वडील नाहीत, माझी ई-केवायसी होणार नाहीये, मग माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे का? माझा अजून असे काही प्रश्न आहेत. विरोधी पक्ष पण म्हणतात की असं झालं तसं झालं, पण याच्यावर त्यांनी एक महत्वाचं दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्यांनी या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेला या ठिकाणी सुरुवात केली त्या एकनाथ शिंदे साहेबांचं वक्तव्य खूप महत्वाचं आहे लाडके ताईंनो. ते या ठिकाणी काय बोललेत आपण या ठिकाणी बघूया. काय बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. साम टीव्हीची आजची ही बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं महत्वाचं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आता बघा एकनाथ शिंदे काय म्हणाले नेमकं ते आपण या ठिकाणी बघूया. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, आता या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारचे हे पाऊल आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना महायुतीच्या निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ही योजना तुमची बंद होणार नाही. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ही योजना बंद होणार नाही. आता तुम्ही म्हणत असाल की सर बरं ठीक आहे, योजना बंद होणार नाही ही खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्या लाडक्या ताईंना ई-केवायसी करता येत नाही त्यांना शिंदे साहेबांनी काहीतरी बोलायला पाहिजे. हो, मी या ठिकाणी शिंदे साहेबांना पण आपलं या ठिकाणी मागणी केलेली आहे, त्यांना पर्सनली त्यांच्याकडे आपले पोहोचलेली आहे. आदिती तटकरे मॅडम पर्यंत पण आपली मागणी पोहोचलेली आहे. ई-केवायसी नेमकं काय करायचंय, मुदतवाढ द्या किंवा पती नाहीत, वडील नाही, त्यांचं नेमकं काय करायचं, हे सगळ्या गोष्टी आपल्यातर्फे गेलेल्या आहेत. जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून लाडक्या ताईंनो तुम्हाला खोटं नसेल मी दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांना, मोठ्या माणसांना भेटून त्यांच्या पीएनना वगैरे भेटून किंवा त्यांना या ठिकाणी आपले हे मागणी करत आहे, त्यांना कॉलवर वगैरे पण या ठिकाणी मी चर्चा करून आपल्या मागण्या पुढे करत आहे. त्याच्यामुळे लाडके ताईंनो बघा खूप चांगल्या स्वरूपाचं आपण या ठिकाणी काम करतो. यश आलं तर देवाच्या चरणी आपल्याला नक्कीच प्रार्थना करायची की आम्हाला यशस्वी कर, आणि नाहीच यश आलं तर आता बघा सगळ्यांच्या वतीने जे होणार आहे ते होणारच आहे. पण या ठिकाणी आपण काही न करता जर गप्प बसून राहिलो तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो की बाबा काहीच केलं नव्हतं. पण आपण काहीतरी झटतोय, झगडतोय, त्या झगडण्यामध्ये जर आपल्याला यश आलं तर खूप आनंद होणार आहे लाडके ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. मागणी करत आहोत आपण, खूप झटत आहे लाडके ताईंनो, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. हा तुमचा गुरुदादा तुम्हाला शब्द देतो लाडके ताईंनो, तुमच्यासाठी मी शेवटपर्यंत झटत राहणार, झगडत राहणार, तुमच्या सोबत असणार आहे लाडके ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री